होळी पौर्णिमेला कवड्यांचा हा उपाय नक्की करा। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी महा उपाय। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। मित्रांनो, कवडी जी आपण देवीच्या कंठात धारण केलेली पाहत असतो, कवडीचे देवी लक्ष्मीच्या पूजनात फार महत्त्व आहे। या कवड्या विविध रंगात येतात, जसे पांढऱ्या, पिवळ्या, भुरकट, ठिपक्याच्या इत्यादी। पांढरी कवडी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे। श्री हरी विष्णूंना पिवळी कवडी प्रिय आहे। या कवड्या समुद्रात मिळतात। या कवड्यामध्ये इतके सामर्थ्य असते की तट धनप्राप्ती करण्यासाठी या कवड्या वरदान ठरतात। तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी देखील यांचं महत्त्व खूप आहे। कवड्यांच्या उपायाने धन कसे मिळवायचे याबद्दल तुम्ही जर जाणून घेतलं तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता भासणार नाही। 1 नंबर, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच 11 सिद्ध कवड्यांचे पूजन करावे आणि या कवड्यांना पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावे। हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपली तिजोरी नेहमी पैशांनी भरून राहते। 2 नंबर, आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दारावर 11 सिद्ध कवड्यांची लाल कापडात बांधून ती गाठोडी लटकावून द्यावी। असे केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते व त्याबरोबर आपल्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। 3 नंबर, जर वाईट नजरेपासून आपला बचाव करायचा असेल तर एक पिवळ्या रंगाची कवडी काळ्या दोऱ्यात टाकून गळ्यात धारण करावी। असे केल्याने कोणतीही वाईट नजर आपल्याला स्पर्शही करू शकत नाही। या दिवशी काही खास उपाय करून आपण देवी आईला प्रसन्न करू शकतो। ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी पिवळ्या कवड्यांचा उपाय खूपच प्रभावी सिद्ध होऊ शकतो। 4 नंबर, ज्योतिषशास्त्रानुसार कवडीने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते। शुक्रवारी पिवळ्या कापडात 11 सिद्ध कवड्या, थोडेसे केसर आणि चांदीचे एक नाणे घेऊन त्याची गाठोडे तयार करावी। ही गाठोडी देवी लक्ष्मी चरणांना लावून आपल्या तिजोरीत ठेवून द्यावी। त्यामुळे आपल्या धनात वृद्धी होते। या काळात गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ असते। यामध्ये आपण पांढरे वस्त्र, तांदूळ, पीठ, साखर किंवा इतर कोणतीही पांढरी वस्तू दान करू शकतो। 5 नंबर, ज्या व्यक्तींना आपली मनोकामना पूर्ण करायची असेल त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी 3 किंवा 5 कन्यांना घरी बोलावून त्यांना खीर खायला द्यावी। यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। 6 नंबर, आपल्याला घरात सुख व समाधान मिळवायचे असेल तर देवी लक्ष्मी समोर 11 पांढऱ्या कवड्या ठेवून तेथे तुपाचा दिवा लावावा। त्याबरोबरच दिव्यात 1-2 केशराच्या काड्या टाकाव्यात। यामुळे घरात धनधान्य वृद्धी होते। 7 नंबर, माता लक्ष्मी ही श्री हरी विष्णूची पत्नी असल्याने या दिवशी श्रीहरीचे पूजन केल्याने हे आपल्यावर देवी प्रसन्न होते। शास्त्रानुसार श्रीहरी विष्णूंना दक्षिणावर्ती शंख पाणी भरून त्या पाण्याने अभिषेक केल्यास त्यांची आपल्यावर कृपा होते। 8 नंबर, जर आपले कोणतेही काम होत नसेल, प्रत्येक कामात काही ना काही बाधा येत असेल तर शुक्रवारी 4 मुखी दिवा लावावा। त्यात लाल वाती लावाव्यात व हा दिवा देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू समोर लावा। यामुळे आपले अडकलेली कामे मार्गी लागतात। 9 नंबर, पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होण्यासाठी, सुख धन मिळवण्यासाठी होळीच्या दिवशी सौभाग्याचे सामान दान करावे। यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते। 10 नंबर, जर आपल्याला नोकरी लागत नसेल तर होळीच्या दिवशी सिद्ध 21 कवड्या नवीन पिवळ्या वस्त्रात ठेवून देवी लक्ष्मीच्या कोणताही एक सिद्ध मंत्र 108 वेळा जप करून लाल रंगाचे गुलाबाचे फूल अर्पण करावे। नंतर त्या फुलाला आपल्याजवळ ठेवावे आणि इंटरव्ह्यूला जाताना आपल्या खिशात किंवा पाकिटात घेऊन जावे। त्यामुळे आपले काम लवकरच होईल व नोकरी लागेल। 11 नंबर, होळीच्या दिवशी कोणतेही तांब्याच्या पात्रात 11 कवड्या व देवी लक्ष्मीचे प्रिय श्रीयंत्र ठेवून देवघरात ठेवावे। त्याच्यासमोर एक स्वस्तिक बनवावे। त्यानंतर यथाशक्ती पूजन करून देवीकडे प्रार्थना करावी, हे देवी आई, तुझ्या सर्व भक्तांवर तुझी छाया असू दे। यानंतर श्रीयंत्र आपल्या पर्समध्ये ठेवावे आणि त्या कवड्यांना कोणत्याही लाल कपड्यात बांधून ठेवावे। असे केल्याने पर्स किंवा पाकिट पैशाने भरलेलं राहील। 12 नंबर, होळीच्या दिवशी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावे। यामुळे घरात समृद्धी येते। यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।